हाय, नमस्कार. तर आज आम्ही जात आहोत एका छोट्या मिनी ट्रिपला, जी असणार आहे आमची ऑफिस ट्रिप. आणि म्हणजे ऍक्च्युली ते ठरलंय पहिलं देवदर्शन करायचं आणि मग नंतर आम्ही फिरायला जाणार आहोत. चला बघूया आपण कुठे जातोय. ही आमची आहे, इथून ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला. आता आम्ही रिच आहोत, सकाळचे वाजलेले आहेत 6. तर आता लवकरच आम्ही एक एक म्हणजे बोलतात ना, जमत आहोत, 3 जणच आहोत, जास्त मेजॉरिटी नाहीये. तर आम्ही लवकरच जातोय आमच्या डेस्टिनेशनवर. तर चला बघूया कसा होतोय प्रवास. स्टे ट्यून्ड. तर आज आपण ट्रेनने जाणार आहोत. सकाळी 6:55 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघणारे विशाखापट्टणम एक्सप्रेस ह्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत, ज्याची तिकीट आहे 2S 110 रुपये पर पर्सन. सुमारे 10:15च्या वेळेत आम्ही पुणा स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्ही रॅपिडो केली. आता आपण आलो आहोत सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान दगडू हलवाई गणपती मंदिर. इथे दररोज हजारो भक्त दर्शनास येतात. तर आता आपण आलो आहोत लाल महाल इथे. हीच ती जागा आहे जिथे शिवाजी महाराजांनी बालपण घालवले. आज लाल महालाचे पुनर्बांधकाम झाले आहे आणि इथे शिवरायांचे अनेक किस्से आणि आठवणी जपून ठेवण्यात आल्या आहेत. येथे महाराजांनी 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणाऱ्या शाहिस्तेखानावर छापा घालून त्याची 3 बोटे कापली. पुढे आपण आलो आहोत कसबा गणपती मंदिर ग्रामदैवत. हे मंदिर पुण्याच्या मध्यभागी आहे. इतिहास सांगतो की खुद्द जिजामातांनी हे गणपती मंदिर स्थापन केले होते. गणेशोत्सवात कसबा गणपतीला प्रथम मान असतो, म्हणजे पुण्याचा मानाचा पहिला गणपती असे मानले जाते.